नमस्कार. आम्ही भटकंती सह्याद्रीची गिर्यारोहण सामाजिक संस्था ठाणे येथून आज तुळापूर पुणे येथील छत्रपती संभाजी महाराजांचे समाधी स्थळ या ठिकाणी आलेलो आहोत. आपण इथे पाहत आहोत संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचा प्रवेशद्वार. ते एक उत्कृष्ट शिल्प साकारलेलं आहे. त्याच्यामध्ये संभाजी महाराजांनी सिंहाच्या जबड्यात हात घातलेला आहे आणि जबडा असं वाकवून दाखवलेला आहे. हे पाहू शकता. तर मी जस्ट आता आतमध्ये एंट्री करतो आणि पुढील वर्णन तुम्हाला सांगतो. मेन एंट्रन्स म्युझियम, ऑडिटोरियम, विविंग गॅलरी. तर मित्रांनो, आपण पाहत आहोत इथे छत्रपती संभाजी महाराजांचे मित्र कवी कलश यांची समाधी आहे. त्यांनी संभाजी महाराजांच्या सोबतच म्हणजे औरंगजेबाने जेव्हा संभाजी महाराजांना पकडलं तेव्हा त्यांच्यासोबत त्यांचे मित्र कवी कलश सुद्धा होते. ते त्यांना दोघांना सुद्धा तुळापूर इथे आणलं होतं आणि त्यांची हत्या या ठिकाणी झाली होती. त्याची तारीख पण दिलेली आहे. 11 मार्च 1689 या रोजी संभाजी महाराज आणि कवी कलश यांची हत्या केली औरंगजेबाने. तर आता आपण नुकतंच संभाजी महाराजांचे मित्र कवी कलश यांची समाधी पाहिली. त्यानंतर जसं आपण आतमध्ये आलो समोरच्या बाजूला आपल्याला धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची समाधी पाहायला मिळते. त्यांनी एक परमोच्च बलिदान दिलं आपल्या महाराष्ट्रासाठी, आपल्या देशासाठी. तर त्यांच्या समाधीचं आपण दर्शन घेऊया. कारण येसुबाईंना संभाजी महाराजांच्या हत्येनंतर जवळपास 29 वर्ष दिल्लीला औरंगजेबाने अटक करून ठेवलं होतं. त्यांची सुटका 29 वर्षानंतर झाली आणि त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा शाहू, छत्रपती शाहू, त्यांना पण अटक केलेली होती. तर मित्रांनो, आपण आता संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाच्या जवळ आहोत. की इथे आपण पाहतोय की भीमा, भामा आणि इंद्रायणी असं 3 नद्यांचं संगमाचं स्थान आहे. तर ह्या ठिकाणी जेव्हा औरंगजेबाने संभाजी महाराजांची हत्या केली, त्यांच्याबरोबर कवी कलश त्यांचे मित्र त्यांची सुद्धा हत्या केली होती. तर संभाजी महाराजांची हत्या करून त्यांचं शिरच्छेद केला होता प्रथमतः. त्याच्यानंतर त्या औरंगजेबाने संभाजी महाराजांना म्हणजे त्यांचे अंतिम संस्कार पण करता न यावेत त्याच्याकरता त्यांच्या देहाचे अक्षरशः तुकडे करून टाकले. ते तुकडे केल्यानंतर ते कोणाला सापडू नयेत म्हणून क्रूर औरंगजेबाने त्यांचे सगळे तुकडे जे शरीराचे होते ते ह्या 3 नद्यांच्या संगमामध्ये टाकून दिले होते. तर त्याच्यानंतर जे तुकडे होते ते या प्रवाहात वाहत गेले आणि पुढे एक वडू बुद्रुक नावाचं गाव आहे, पलीकडे आहे ते. तर त्या ठिकाणी ते तुकडे तिकडचे जे महार होते त्यांना सापडले आणि मग त्यांनी ते तुकडे एकत्र जमा केले. नदी किनाऱ्याच्या बाजूला ते त्यांनी नेले. त्याच्यानंतर त्या तुकड्यांना अक्षरशः त्यांनी शिवून त्यांचा देह जो होता त्याला देहाला त्यांनी अग्नी दिला. तर असे एक एकदम क्रूर घटना घडली होती आपल्या महाराष्ट्रामध्ये. तर त्या ठिकाणी सुद्धा आपण जाणवतो वडू बुद्रुक. त्या ठिकाणी संभाजी महाराजांची दुसरी समाधी आहे, तिकडे पण आपल्याला जायचं आहे. संभाजी महाराजांच्या समाधीच्या शेजारी असलेलं श्री संगमेश्वराचं शिवमंदिर आहे, तिथे आपण दर्शन घेऊया. मित्रांनो, पाहू शकता एक अति प्राचीन शिवमंदिर आहे. छान, 1000 वर्षापूर्वी बघा ना कसं आहे. तर आपण श्री संगमेश्वरच्या मंदिरात आत आल्यानंतर आपल्याला विठ्ठल रुक्मिणी मातेचं सुंदर शिल्प पाहायला मिळतं. सुंदर मूर्ती आहे. त्याच्या बाजूला उजव्या बाजूला श्री गणेशाची एक सुंदर शेंदुराने फासलेली अशी एक मूर्ती पाहायला मिळते. अतिशय सुरेख अशी मूर्ती स्थापिलेली आहे. या मूर्तीची स्थापना 1633 मधली आहे. आपण बघतोय ही जी मूर्ती जी घडवलेली आहे ती 1633 रोजी, म्हणजे की अति प्राचीन आहे, शिवकाळामधील आहे.
तर मित्रांनो, आपण आता संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाच्या पाठीमागच्या साईडला जे 3 नद्यांचा संगम आहे, त्या म्हणजे इंद्रायणी, भामा आणि भीमा, त्या संगमाच्या ठिकाणी आपण आलेलो. तर ह्या ठिकाणीच संभाजी महाराजांचे शरीराचे अवशेष किंवा तुकडे औरंगजेबाने नदीपात्रात फेकलेले होते. चला मग आपण शिवकालीन गणेश मंदिर. चालेल. तर आपण आता संगमाच्या ठिकाणी असलेले श्री विष्णू महाबल्लाळेश्वर महादेव मंदिराच्या ठिकाणी चाललोय. नाही, पहिला शिवकालीन. अच्छा, गणेश मंदिर. तर आपल्या इथे उजव्या बाजूला शिवकालीन गणेश मंदिर आहे. तर गणपतीचं दर्शन घेऊया. गणपती बाप्पा मोरया. तर आता आपण गणपतीचं दर्शन घेतल्यानंतर डाव्या बाजूला श्री विष्णू महाबल्लाळेश्वर महादेव मंदिर, शंकराचं मंदिर आहे, पुरातन आहे, शिवकालीन आहे, त्याचं दर्शन घेऊ. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मी आता शिवकालीन श्री बल्लाळेश्वर महादेव मंदिरामध्ये आलो. तिथे शिवाजी महाराजांच्या काळातील एक शिवलिंग आपल्याला पाहायला मिळते. अतिशय प्रशस्त असं मोठं भव्य शिवलिंग आपल्याला पाहायला मिळते. आणि इकडचं वातावरण जे आहे ते खूप प्रसन्न आहे, खूप भक्तिमय आहे, छान वाटतं इथं. आणि आवाज पण इथे गाभाऱ्यामध्ये निनादतोय. ओम नमः शिवाय. महादेव मंदिराच्या उजव्या बाजूला आपल्याला श्री शनी महाराजांचं मंदिर पाहायला मिळतं. ते हे क्वचितच मंदिराच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. तर या आपण शनी महाराजांचं दर्शन घेऊया. ओम श्री शनेश्वराय नमः. ओम श्री शनेश्वराय नमः. शनी महाराजांच्या मंदिराच्या बरोबर समोरच्या दिशेला, म्हणजे आपण जर ही पूर्व दिशा पकडली तर पूर्वेच्या ठिकाणी श्री अंबाजी मातेचं मंदिर आहे. अंबाजी मातेची संगमरवरी दगडामध्ये कोरलेली मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. खूप छान मंदिर आहे. मंदिराच्या डाव्या बाजूला साईबाबांचं सुद्धा एक मंदिर केलेलं आहे. मंदिरामध्ये संगमरवरी साईबाबांची एक लहानशी मूर्ती स्थापन केलेली आहे. आल्यानंतर आपल्याला अनेक देवी देवतांचे आपल्याला मूर्ती सापडल्या, म्हणजे ती मंदिरं आढळली. तर त्याच्यामुळे इकडचं वातावरण खूप प्रसन्न आहे, छान वाटलं आम्हाला इकडे येऊन. अच्छा अच्छा. तिथून गाडी जाते की गाडी नाही जात? मोठी गाडी. खंडोबा देवस्थान आहे आता. त्या खंडोबा देवस्थानामध्ये जुनी लोक सांगतात आमचे की पूर्वजांनी त्या काळामध्ये ना आमच्या गायी हरवल्या होत्या. आणि त्यावेळेस ना मग देवाला त्यांनी तिथं जाऊन सांगितलं. मग त्यावेळेस ना तिथं मग ती देव तिथं म्हणजे ते देवाने तेव्हापाशी त्या गाया आल्या सगळ्या, पूर्ण गाया. जवळजवळ ते 600 गाय असतील त्या टायमाला. पूर्ण गाय हरवल्या होत्या. अशा म्हणजे त्या टायमाला डोंगरामध्ये जे लोक घेऊन जायचे ना चालायला, त्यावेळेस मग ते काय टायमाला ते चाललं की घरी यायच्या गाया, पण त्या घरी आल्याच नाही, गाया हरवल्या. आणि मग इकडे देवाला सांगितलं की आमचे जुने लोक ते त्या टायमामध्ये आले. मग त्यांनी मग ते आले देवाला सांगितले पण आमच्या गाय हरवल्या. आणि मग ते गायची पूर्ण गाय ते त्याला सापडले, त्यांना 2 महिने सापडल्या. मग तिथनं ते तेव्हापासून आम्ही तिथं देवाला आम्ही रोज येतो. नाही, देवाची आंघोळीच घालतो मी नदीला. आणि मग आम्ही देव घेऊन पत्ती जातो, देवाची पूजा करतो, घरी येतो. असं शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की
जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव. तर मित्रांनो, आम्ही दुसऱ्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी वडूबुद्रुक गावात जातात. ज्या ठिकाणी बस थांबली त्या ठिकाणी काही मुले आमच्या बस जवळ आली, तर त्यांना आम्ही आमच्या जवळची बिस्किटे वाटली. मित्रांनो, आपण आता छत्रपती संभाजी महाराजांच्या दुसऱ्या समाधीस्थळी आलोय. आपण अगोदर तुळापूर येथील समाधीचं दर्शन घेतलं, तर आता आपण वडूबुद्रुक या गावी आलेलो आहोत. इथे संभाजी महाराजांची दुसरी समाधी आहे. त्यांचे परममित्र कविकर यांचीही समाधी आपल्या बाजूलाच आहे. तर 11 मार्च 1689 रोजी क्रूर कर्मा औरंगजेबाने संभाजी महाराजांची अक्षरशः विटंबना करून हत्या केली. त्यांच्या देहाचे अक्षरशः तुकडे केले. आपण तिकडे गेलो, तुळापूरला गेलो, तिकडे त्यांच्या देहाचे तुकडे केले. त्यांचा शिरच्छेद केला होता. त्यांचं शिर भाल्यावर लावून त्याची मिरवणूक त्या तुळापूर गावामध्ये काढली होती. आणि संभाजी महाराजांचे शरीराचे जे तुकडे होते त्या त्रिवेणी संगमामध्ये टाकले होते नदीमध्ये. तर ते संगमामधले ते तुकडे होते ते हळूहळू वाहत येऊन वडूबुद्रुक या गावी आले. त्या गावाच्या नदीच्या जे पात्र होतं त्या पात्रामध्ये गावातले काही माणसांनी ते पाहिले. त्यामध्ये वीर बापूजी शिवले आणि त्यांच्या साथीदारांनी ते तुकडे एकत्र जमा केले आणि त्यांचं थोडंसं शिवणकाम केलं. त्यांनी शिवले ते आणि या ठिकाणी त्यांच्या देहाला अग्नी दिला. म्हणून हे दुसरं समाधीस्थळ आहे आपल्याला पाहायला मिळतं. तर आपण संभाजी महाराजांना एक श्रद्धांजली म्हणून 2 मिनिटं शांतपणे स्तब्ध राहूया. हरि ओम. छत्रपती संभाजी महाराज की जय भवानी, हर हर महादेव. तो तिकडून पकडला आणि तिकडे नाही, तिथे नाही गेलो आपण, जाऊ ना. शृंगारपूर येथे युवराज शंभूराजांची सिंहाशी झुंज झाली. स्थानिक जनतेला या नरभक्षक सिंहाच्या त्रासातून शंभूराजाने मुक्त केले, त्याचे हे चित्र. हर्सुल या गावातील ब्राह्मण गंगाधर कुलकर्णी मुसलमान झाला होता. श्री शंभू छत्रपतींनी आपल्या अधिकारात त्याचे शुद्धीकरण करून पुन्हा त्याला हिंदू धर्मात प्रवेश दिला, त्याचे हे चित्र. कोकणातील जंजिरा हा जलदुर्ग जिंकण्यासाठी दराडा राजपुरी येथे समुद्र खाडी बुजून सेतू बांधत असताना मावळ्यांना प्रेरणा देणारे श्री शंभू छत्रपती यांचे हे चित्र. गोव्यामध्ये मांडवी नदीला पूर आलेला असताना स्वामीनिष्ठ खंडोबल्लाल चिटणीस बेभान होऊन लढणाऱ्या श्री शंभूराजांची पुरातून सुटका करताना आपल्याला या चित्रात दिसत आहे.
गोवा येथे शंभू छत्रपतींच्या पराक्रमामुळे हवालदिल झालेला पोर्तुगीज व्हाईसरॉय कोन दी अल्वेरा सेट झवेरेची शवपेटिका उघडून आपला राजदंड त्या ठिकाणी ठेवतो आणि संकटातून मुक्तता होण्यासाठी प्रार्थना करतो, त्यावेळीचे हे चित्र आहे. मस्त वाटलं ना, छान वाटलं. अशा प्रकारे आम्ही तुळजापूर व वडुबुद्रुक गावातील 2 ठिकाणी श्री धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. यानंतर आम्ही तिसऱ्या ठिकाणी पेडगाव येथे जाणार आहोत आणि ते दुसऱ्या व्हिडिओत आपण पाहू. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा व लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.